म्हणून शफीक शेख सामन्याला सुरुवात होणार आहे. सेमी फायनलचा पहिला रंगतदार सामना महेश पाटीलचा पहिला चेंडू हलक्या हाताने विकेट ठेवलेला आहे. स्वागत चालू चेंडूवरती येतोय. एक धाव घेतली जाणार आहे. एका धावसंख्येनं धाव फलकाला पुरवत होते. डॉक्टर रावी आणि मैदानामध्ये आपण पाहतोय डावकर आताचा फलंदाज सूर्यकांत कोकडे या दोन फलंदाजांवरती संपूर्ण जबाबदारी या संपूर्ण सुगमभाई लावले पाहिजेत. वारे या संघाचे सलमीला खेळण्यासाठी जे दोन फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. तर माणसाच्या बाबतीत पासून त्यांच्या पुढील बाजूला परत एकदा महेश गोलंदाजी मारून उजव्या हाताला हा चेंडू चेंडू टाकला होता. खेळपट्टीवरती आढळल्यानंतर आपण पाहतोय की बाहेर दिलेला फलंदाज सूर्यकांत कोकडे खेळपट्टीच्या आणि अडचणीमध्ये आपण शुभमभाई पाटील वारे तर 2 लाख पाटील पूर्ण करतोय मैदानामध्ये. सागर तावरे सकाळच्या प्रमाणे बारामत झाले. राजनगाव युवा नेते आणि सर्वांचे लाडके मामा मंगेश मामा आरबीआयचे अध्यक्ष मामाचं सकाळच्या प्रमाणे आपण झालेले मामाचं परत एकदा स्वागत. मामाच्या समिती शरद चौधरी खंडाळगाव युवा नेते सन्मान्य बापू तुझे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे. सतीश मुलानी मामाचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं परत एकदा स्वागत. जाऊया मैदानाच्या मध्ये गोलंदाज मागोटी महेश पाटुकर विकेट हॅट्रिकच्या उतरल्यावरती आहे. विकेट हॅट्रिक महेश पाटुकर गायगाव संघाचे आता 2 फलंदाज मैदानामध्ये खेळणार आहेत. सतीश गावडे आणि अली गावडे 2 बंधू आता मैदानामध्ये खेळणार असताना आपल्याला पाहत होते. तर रवी षटक टाकण्यासाठी षटक क्रमांक 2 दत्तात्रय पाटुकर पाटील या संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्फत आता कोणाला पाचारण केलं जाणार आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये संपलं गेलंय. आपण पाहतो या ठिकाणी राजनगाव गणपतीगावचे ग्रामपंचायत सदस्य पैलवान मोहन दादा शेळके दादाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोहन दादाचं स्वागत. 8 सेकंद सामना आहे. 3 सेकंद पावले दिनेश पाटुकर बरोबर टप्प्याला होता. सतीश गावडे दिनेश पाटुकर हातामध्ये घेणार आहे. यावेळी नक्कीच आपण चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एका धावसंख्येने धावपळ पुढचा करत आहे. धावपळावरती 6 धावा दुसऱ्या क्रमांकाचं मैदानामध्ये जोडले. 2 गडी बाद 6 महेश
पाचकर्ण केलेली पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी डॉक्टर हवे आणि सतीश कित्येक संघाची बदल झाली असताना सुद्धा डॉक्टर अविनाश गावडे तो भाऊ मात्र मैदानाच्या मध्ये कार्यगाव संघाला सावरण्याचं कामकाज करत आहे आणि तो चेंडू आपण पाहतोय पसंती वाद या ठिकाणी आहे हा वेळोवेळी आपण पाहतोय सतीश गावडेला समजू शकत नाही महेश मातोंडकर परत एकदा मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय षटक क्रमांक टाकले जाते षटक क्रमांक महेश मातोंडकर
अतिशय धारदार गोलंदाजी सतीश गावडे राजमुद्रावरचा दणदणीत चौका त्या चौकारात धावलं पुढे सर्कल जातो धावून करून पाहिलं गेलं वेद धावा 2 गडी बारावी दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये टाकलं जातं तर धावलं काय 20 धावा गोलंदाजी मारण्यामध्ये प्रत्येक धावाला 1 मार्क दुसऱ्या धावाला ठिकाणी पूर्ण केली जाते तिसरीचा प्रयत्न होतोय काय नक्कीच या ठिकाणी तीन षटकाचा खेळ संपला होती 2 गडी बाद 22 धावा तर नवीन षटक टाकण्यासाठी आता या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती कोणाला पाचारण केले जाईल आज आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना राजमुद्रा चषक 2017 शेवटचा दिवस आहे 4 आकर्षक करंडक आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसत आहेत त्या प्रथम क्रमांकाचा जो सर्वोत्कृष्ट करंडक आहे तो गोल पटकावणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा करंडक गोल पटकावणार आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा आकर्षक करंडक कोणाला मिळणार आहे त्या स्पर्धेत जर आपण पाहायला गेलं चषक आणले गेले मुंबईवरून ते अतिशय आकर्षक चषक आहे ग्रामीण भागामध्ये प्रथमतः अशा चषक आपल्या सर्वांना पाहायला मिळतील आणि आता गोलंदाजी मार्गावरती नवीन षटक टाकण्यासाठी दत्तात्रय पाटील पाटील 11 स्टार राजन संघाच्या वतीनं धनंजय केळकर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होणार आहे 3 षटकांचा खेळ संपलाय आज षटकांचा हा सामना आहे धनंजय केळकर नवीन षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये सज्ज होतोय 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आहे धनंजय केळकर आणि आपण अतिशय सुंदर डॉक्टर अविनाश एक डाव या ठिकाणी घेतोय आणि एका धावसंख्येने धावपल पुढे सरकवलं जाईल धावपलवरती 23 धावा गोलंदाजी मार्गावरती परत एकदा धनंजय केळकर प्रथम विजय संघासाठी 44,444 रुपयाच्या पारितोषिक आणि राजमुद्रा एक आकर्षक करंडक दिलेला आहे सतीश गावडे हा चेंडू पाण्यामध्ये खेळलेला आहे प्लीज चेंडूवर येतोय चेंडू आडवा लागलेला आहे सिंगल घेतली जाते आणि सिंगलच्या साहाय्याने परत एकदा धावपल 23 वरून पुढे जाणार आहे 2 धावा सतीश गावडे आणि अविनाश गावडे दोन्ही फलंदाजांचं एक सातत्य चांगल्या चेंडूवरती एकेरी धावांचा मोर्चा खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर मारायचं सातत्य असणारे हे 2 फलंदाज हा चेंडू परत एकदा चेंडू आडवा लागला तरी सुद्धा सुरेख आहे एका धावांच्या परत एकदा धावपल पुढे सरकवला आहे 25 धावा डबल स्कोरची शुभम बैलावरून पाठीमागे कार्यक्रम आज तुझ्याकडे नक्की विकेट केला आणि ते जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर स्पर्धेचा मोठा ताकदीचा षटकार त्यापैकी धाव राणा कोकणचा दणदणीत षटकार आला जवळ आला सतीश गावडे परत एकदा चेंडू खोलवर टाकण्यात होता यावेळी डीप लॉंगच्या दिशेला प्रिन्स चेंडू कव्हर करतोय एक धाव घेतली आहे आणि एका धावसंख्येनं धावपल परत एकदा पुढे सरकवला आहे 32 धावा धावसंख्येवरती 2 गडी बाद 32 चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये टाकलं जातंय धनंजय केळकर एका बाजूला मैदानामध्ये दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं गेलं हो हा चेंडू यावेळी रिव्हर्सिंगचा प्रयत्न परंतु चेंडू अतिशय आक्रमक आहे खराब चेंडू टाकलाय एका अतिरिक्त धावसंख्येने धावपल पुढे सरकवला आहे 33 धावा धनंजय परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावरती डांबरे हातानं रिव्हर्सिंगचा प्रयत्न केला गेलाय चेंडू आकाशामध्ये चंद्रप्रदेश मार्गावरती चेंडू कव्हर केला जातोय आनंद 2 धावांच्या दरम्यानच्या काळामध्ये मैदानामध्ये पूर्ण होत आहे
षटक संपलं गेलंय. 14 क्रमांकाचं धनंजय हा चेंडू पाहायवेळी लगेच धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांनी केलेला आहे. एक धाव घेतली जाते. एका धावसंख्येत धावपण करू शकतो. धावपणवरती आपण पाहतोय 36 धावा आणि 32 मध्ये टाकलेल्या गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी आणि 32 हातामध्ये चेंडू सोडलाय. 36 जावडे आणि अविनाश जावडे हा चेंडू यावेळी गवंड्या त्यांच्या लाईनच्या स्थानामध्ये खेळायचा तर चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू आला नाही. थोडीशी मिनिटे लगेच आपल्याला पाहावं मिळते. 2 धावा किती पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकवत आहे. 38 धावा 5 षटक आणि परत एकदा गोलंदाजी मार्फत हा चेंडू एक धाव घेऊन जायला एका धावसंख्येनं धावफलक पुढे सरकवत जाते. धावफलकावरती परत एकदा आपण पाहूया. 39 धावा 5व्या क्रमांकाच्या सेकंड मैदानामध्ये सुरू झालं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा जी आपण पाहतोय मंडळामध्ये बारामतीच्या आयोजनामध्ये साकारवत असलेली क्रिकेटची स्पर्धा आज शेवटचा दिवस आहे. सतीश गावडे यावेळी मोठा पट्टा कोथरूडचा दणदणीत छक्का. आला रे आला, जवळ आला, बघा बघा. सतीश गावडे लागाचा फलंदाजी करतोय आणि परत एकदा गोलंदाजी मार्फत हा चेंडू मध्ये टाकलाय. सतीश गावडेच्या बॅटवरती चेंडू येऊ शकत नाही. बॅट उचलायला अगोदर चेंडू येऊ रक्षकाच्या हातामध्ये चांगला असते आणि बदलला की त्या ठिकाणी पाहत होतोय. खांद्याचा पुरेपूर वापर केला जातोय आणि हो कोथरूडचा दणदणीत छक्का. आला रे आला. आपण पाहतोय अतिशय सुंदर टाकलाय. हा पोहण्यासारखे चेंडू फिरवतोय. चेंडू पडल्यानंतर त्याने पूर्ण कंट्रोल होत आहे. चेंडूला तो हातमध्ये घेऊन येऊ शकतो. चेंडूला बाहेर घेऊन जाऊ शकतो. बाहेर चेंडूने पासून फलंदाज पोहोचलाय. 2 धावा म्हणून मैदान के बीच जिसका दौर रहा है सतीश जावड़े अविनाश जावड़े लाजवाब विकेट 2 धावसंख्येनं धावफलक परत एकदा पुढे सरकवत जाणार आहे. 53 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. लोमन आणि गव्हाच्या मधोमध परत एकदा सीमारेषेला भेटून जाणार आहे. हा खरखरीत चौकार. राजमुद्रा विरुद्धचा दणदणीत चौकार. करत नामाला असणारे 2 बंधू सतीश आणि अविनाश. हा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू जातोय. गोलंदाजी मार्फत परत एकदा गोलंदाज दिनेश पाटुरकर. 6व्या क्रमांकाचं षटक चालू आहे. हा चेंडू यावेळी 22 हातामध्ये मिळण्यासाठी थोडासा उशीर होतोय. एक धाव घेतली जाते. षटक संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. शुभम गोलंदाजी मार्फत गोलंदाजाला मैदानामध्ये धनंजय खेळकर 7व्या षटकाला सुरुवात करणार आहे. धावपरी असताना डॉक्टर अविनाशचा मध्ये लाल जबाब
धनंजय शेखर सुरेश चंद्रशेखर कालूरमध्ये तो आपल्या हातामध्ये देखील सतीश गावडे पुढे आला होता परत एकदा माघारी जावं लागणार आहे धनंजय परत एकदा जाऊन राहिला हो म्हणजे चोकलाटी संपला होणार आहे आणि नवीन फलंदाज आमदार गावाने आपण पाहतो क्रिकेटमध्ये 27 धावांची खेळी केली आजचे पडले बॉल संदीप नवले आता फलंदाजीसाठी उतरले मैदानामध्ये हा तुझी आपण पाहतोय फुलटॉस आणि ते झालं सरळ सुमारे बाहेर फ्रूटचा दणदणीत छक्का आला रे आला जवळ आला बघा बघा आपल्याला या सरकाराला पुढे करतो जाईल 64 धावा गोलंदाज मार्फत दीपकचा धारांच्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे त्याच्यानंतर अजून एक षटक बाकी असणार आहे प्रथमता फलंदाजी करत असताना शुभम भैया नवले पाटीलवाले गारेगाव संघ किती धाव चुकीचं नंतर नक्की समोर ठेवणार आहे प्रत्येक आपण पाहता सुंदर खेळलेला चेंडू आढळतोय एक धाव घेतली नाही एका धावात घेतला आपण पुढे करतो जायचं आपण बोलली 65 धावा या षटकात 2 चेंडू अजून शिल्लक आहे धनंजय शेखर जर आपण गोलंदाजी पाहिजे त्या अगोदर षटकामध्ये त्याने एक उलटॉस टाकला होता त्याला सतीश गावडेची मराठीच्या बाहेर पाठवलं होतं या षटकामध्ये सुद्धा त्याने एक उलटॉस चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूला सुद्धा सरळ मराठीच्या बाहेर पाठवले धनंजय यावेळी फलंदाज धनंजय शेखर प्रत्येक हातामधून नक्कीच त्या ठिकाणी राजमुद्रावरचा दणदणीत चौका फ्रूटचा दणदणीत छक्का आला रे आला जवळ आला सुरुवात झाली दिनेश आता तू फुलं टाकत होता यावेळी आपण पाहते चांगला पत्ता खेळलेला आहे सतीश गावडे एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जात नाही कारण शेवटचे जे काही चेंडू शिल्लक आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चेंडू मला खेळायचे आता येणारा मात्र सतीश गावडेचा असणार आहे शेवटच्या काही चेंडूंवरती जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न सतीश गावडे करणार आहे दिनेश पाटुलकर यावेळी सुंदर पत्ता खेळलेला आहे एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न केला जातो प्रयत्न केलाय आणि यावेळी हॉटेल बाजूला विकेट म्हणजे चोकलाटी संपला चांगलं घेत आहे स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोहनदादा शेळके आहेत
दिनेश पाटुलकर परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय एकमेकांच्या स्वरूपामध्ये एक डावमध्ये अनेक धावसंख्येनं केलं आपण पुढे करतो डावल वरती पाहिलं गेलं 19 धावा शेवटचा चेंडू बाकी असणार आहे इनिंग मध्ये शेवटचा चेंडू सचिन गावडेच्या नावानं शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे दिनेश पाटुलकरचा या षटकातील शेवटचा चेंडू दिनेश पाटुलकर गोलंदाजी मार्फत तर समोर असणार आहे नवीन आलेला फलंदाज ऋषिकेश नवले हे धाव मात्र या ठिकाणी टार्गेट सेट केले जाईल आणि ज्यावेळी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे फलंदाज धाव एक धाव संपलाय विकेट म्हणजे खेळण्यासाठी सागर तावरे फलंदाजीसाठी फलंदाजीसाठी सज्ज आहे चेंडू संपवलाय शुभम भैया वारी कार्यक्रम या संघाच्या वतीनं औरंगाबादच्या हातामध्ये विनीत पटेल यांना पार करत पहिला चेंडू सामन्याला सुरुवात 19 धावा 48 चेंडूमध्ये आज चेंडूचा फटका आजच्या हाताने चेंडू खेळलाय एक धाव घेतली जाते आणि त्या धावसंख्येत आपण गलत करत होते धाव करू चांगला प्रयत्न करतोय तसं घालवण्याचा प्रयत्न केला जातोय 2 धावा आरामशीर पूर्ण केले जातात आणि 2 धावसंख्येनं धावपदक पुढे सरकवलं जाईल 3 धावा 19 धावांचा पाठलाग करण्यासाठी 48 चेंडूमध्ये करायचा आहे या खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर कित्येक मोठमोठा धावसंख्येचा पाठलाग पूर्ण केला आहे हा चेंडू यावेळी धावता अतिशय सुरेख आहे सागर तावरेला चेंडू समजू शकत नाही चेंडू निर्धाव जातोय गोलंदाजी मार्फत परत एकदा पाहून जवान पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले 3 धावा खर्च केल्यात आणि परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे परत एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय भाऊ चव्हाण पहिल्या क्रमांकाचं षटक टाकलेलं जात आहे 19 धावांची गरज सामना विकासासाठी अजून परत एकदा हलक्या हातानं किशोरीला त्याच्यामध्ये केलेलं आहे यामध्ये दुसऱ्या धावांचा प्रयत्न फलंदाज करतात आणि या 2 धावांची त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे 2 धावसंख्येनं धावफलक पुढे सरकवलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावफलक दत्तात्रय पाटुलकर पाटील इलेव्हनचा नांदगाव गणपती डोळे यांच्यामध्ये जाऊन नवीन षटक संदेश जावळीच्या हातामध्ये विकेट म्हणजे चुकला की संपला राहुल गोमाळ शुन्यावरती बाद
राहुल तुम्हाला एक धावसंख्येवरती मात्र संघाचा धावा 11 धावा 1.61 संपला. एक अतिशय आक्रमक फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यानं पहिल्या दिवशी सर्वांची मदत जिंकली होती. फलंदाजी करत असताना 2 वेळा अर्धशतक, एक वेळ 48 धावसंख्येवरती नाबाद आणि आज मात्र एका धावसंख्येवरती बाद झालाय. क्रिकेट आहे, कुछ भी हो सकता है. महेश पाटीलकर नवीन फलंदाजाला फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरणार आहे. 41 आणि 68 धावा विजयासाठी आवश्यक असणारे दत्तात्रय पाटुलकर पाटील इलेव्हनच्या राजनगाव संघासाठी सागर तावरे आणि महेश पाटुलकर दोन आक्रमक फलंदाज आता मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. परत एकदा गोलंदाजी समोर असणारे महेश पाटुलकर हा चेंडू हाताने खेळलेला आहे. एक धाव घेतली जाईल आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकवत आहे. धावफलकावरती 12 धावा, एक गडी बाद 12. दत्तात्रय पाटुलकर पाटील इलेव्हनचा नक्कीच आपण पाहतोय सतीश गावडे हाताला दिलेला आहे. एक दणकाचा नक्की या संघाला बदला केला आहे. फार मोठा फलंदाज जो पूर्णतः युनिफॉर्ममध्ये असलेला फलंदाजाला बाद करण्यामध्ये सतीश गावडे आपला अनुभव पूर्णतः या ठिकाणी पणाला लावून मात्र गोलंदाजी करतोय. एक अतिरिक्त धावाने एका अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकवलं जाईल. धावफलकावरती पाहिजे गेलं 13 धावावरती गोलंदाजी परत सतीश गावडे समोर असणारे सागर तावरे ज्यासाठी नक्कीच आपण पाहतोय 79 धावांची गरज सामना जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे दत्तात्रय पाटुलकर पाटील इलेव्हनच्या राजनगाव संघासाठी सागर तावरे अतिशय भारतात फलंदाजी सतीश गावडेवरती केलेला आक्रमण हा चेंडू केलेला आहे. शतक चेंडूवरती येतोय. सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकवलं जाईल. धावफलकावरती पाहिजे गेलं 24 धावा दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सागर तावरे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सतीश महेश पाटुलकर. महेश पाटुलकर आता मैदानामध्ये खेळत असताना थोडीशी शांत फलंदाजी करतोय, परंतु सागर तावरेनं जे आक्रमण केलंय ते नक्कीच वाचण्याजोगं आहे. सतीश परत एकदा गोलंदाजी मार्गवरती महेश पाटुलकर एक धाव दुसरीचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी केला जाणार नाही. चूक करायची नाही. हा नक्की त्या ठिकाणी 2 फलंदाजांचा विरोध आहे आणि त्याने या ठिकाणी स्पष्ट करतात षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. परत एकदा इंटरनेटचा पण केलाय. तसेच जाऊन परत एकदा इंटरनेटच्या जबाबदारी आपल्या खात्यावरती घेणार आहे. मागच्या पाटील पाटुलकर अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समोर होल्डिंग आहे. त्या होल्डिंगच्या बाजून आता मारा करण्यासाठी सज्ज होणार आहे सतीश गावडे. यावेळी हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेश टाकलाय. सतीश गावडेचा चेंडू महेश पाटुलकरला समजू शकत नाही. चेंडू नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी बेरगाव जातोय. गोलंदाजी मार्गवरती परत एकदा सतीश गावडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. सौभाग्यवती स्वातंत्र्य दत्तात्रय पाटुलकर निर्माण आदर्श सरपंच राजनगावमध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये चालू असलेली क्रिकेटची स्पर्धा राज्य चषक 2017 या स्पर्धेचे उद्घाटन 15 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता या ठिकाणी पार पडले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय शेखरदादा पाटुलकर पाटील
विकेट म्हणजे चुकला की संपला. पहिला चेंडू महेश पाटुसकरला डॉट टाकला. दुसऱ्या चेंडूवरती महेश पाटुसकरचा ट्रिपल आउट होता. सतीश नवले गोलंदाजी मार्फत परत एकदा सज्ज होतोय. शतकामध्ये थोडंसं बदल केला जाणार आहे. हातामध्ये येण्यासाठी आजीच नवनीचा थोडासा उशीर होतोय. एका धावात केलं धाव परत पुढचा स्पर्धा धावून बोलून पाहिलं गेलं 26 धावा 2 26. अजय बड्डे बॉय नितीन गडकर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभारंभ झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत वाढदिवसाच्या आपल्याला लक्ष शुभेच्छा. सचिन नवले समोर सागर तावरे एक अतिशय आक्रमक भेदात विस्फोटा फलंदाजी त्यांना आतापर्यंत केलेले आता फलंदाज सागर तावरे घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावा केलं धावामध्ये पुढे सरकवलं जाणार आहे. 27 धावा गोलंदाजी मार्फत परत एकदा गोलंदाजाच्या गोलंदाजाच्या सुरेश तावरे आणि परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत शेवटपर्यंत मैदानावरती उभं राहणे गरजेचं आहे. नक्की त्याने गेलेला मैदानामध्ये उतरण्याच्या वेळी तो संपूर्ण प्लॅनिंग गरज मैदानाच्या अडवला गेलाय. एक धाव आरामशीररित्या पूर्ण केली जाते. एका धावतच केलं धाव परत एकदा पुढे सजवलं जाणार आहे. 30 धावा गोलंदाजी राजमुद्रा चषक 2017 आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी संपूर्ण राजनाव गणपती कानूर मेसर जिल्हा परिषद गटातील शेवटच्या चेंडूवरती प्रवीण लांडे मात्र सत्कार घेतात. संदीप नवलेच्या गोलंदाजीची काळजी दिली त्याच्यामुळे हा सामना प्रत्येक चेंडूमध्ये दोन्ही संघाच्या बाजूने नुकसान आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक 3 या ठिकाणी नक्की संपलेले आहे आणि 4थं षटक टाकण्यासाठी परत एकदा गोलंदाजी मार्फत आता गोलंदाज सज्ज होणार आहे. सतीश गावडे शेवटचे 30 चेंडू आणि 43 धावांची गरज.
हा चेंडू यावेळी आपण पहा नक्कीच सचिन गावडेचा चेंडू आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी हा चेंडू बाहेर काढून समजू शकत नाही. निर्धाव चेंडू जातोय. नो बॉल त्याच्यासाठी फक्त नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी किपर फेल केला गेला होता आणि नक्कीच पंचांपर्यंत नक्कीच सूचना पंचांना सांगितलं नसावं कदाचित कारण सचिन गावडे प्रथम किपर होते त्याच्यानंतर अविनाश गावडे आता किपिंगला आलेला आहे. दोन चेंडू आहे. चेंडू जातोय सागर कावळे फलंदाजी करण्यासाठी परत एकदा संघ होणार आहे. 43 धावांची गरज 29 चेंडू आणि 43 धावा. सतीश गावडे भाऊ चव्हाण संदीप गावडे या गोलंदाजांवरती संपूर्ण या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणारे शुभम या नवले पाटील वाले कार्यगाव संघाचं सागर तावडे हा चेंडू हाताने खेळलाय. गावडेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येण्यासाठी झालेला थोडासा उशीर. एक धाव वाऱ्याच्या वेगात पूर्ण होते आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकवत आहे. 38 धावा. अमलपूरची 38 धावा. सतीश गावडे गोलंदाजी करण्यासाठी परत एकदा मैदानामध्ये सज्ज होणार आहे. प्रवीण लांडे यानं सुद्धा एक आक्रमक फलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केलेला आहे. खणखणीत षटकार केलेला आहे आणि परत एकदा प्रवीण लांडे फलंदाजीसाठी सज्ज आहे. सतीश गावडेचा हा चेंडू बाद. परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवला जाईल. भाऊ चव्हाण चेंडूवरती येतोय. एक धाव घेतली जाईल आणि एका धावसंख्येनं धावफलक पुढे सरकवून जाणार आहे. परत एकदा 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये टाकलं जात आहे. 14 क्रमांकाचं पहिले षटक भाऊ चव्हाणनं टाकलं होतं. दुसरं षटक सतीश गावडे, तिसरं षटक संदीप गावडे, 14 षटक परत एकदा सतीश गावडे. दापुरे आल्याच्या फलंदाजासाठी अजून वेळोवेळी अतिशय चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी नक्कीच चेंडूला दिशा बदलली होती परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय चान्स आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्याने एकच धाव त्या ठिकाणी फलंदाजांना बनवून दिली आणि एका धावसंख्येनं धावफलक परत एकदा पुढे सरकवत जाईल. 40 धावा 14 षटक मैदानामध्ये नक्कीच टाकली. सरासरी 10 राखणे जवळपास गरजेचे आहे आणि ते राखण्यामध्ये यश आले. हा चेंडू उचलून येतोय. पंच होतो चेंडू. प्रवीण लांडेच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकत नाही. लेट जाऊन चेंडू जातोय. अमलपूरची 40 धावा. गोलंदाजी मार्फत परत एकदा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. सतीश गावडे हा चेंडू राजमुद्रा विरुद्धचा दणदणीत चौकार. आणि 35 धावा. एक धाव घेतली जाते. एका धावसंख्येत धावफलक पुढे सरकवलं जाणार. धावफलक वरती तयार केलं 45 धावा. तिसऱ्या क्रमांकासाठी जे पारितोषिके ते मात्र त्यांच्यावरती देण्यात येणार आहे. हा चेंडू गोलंदाजीच्या बॅटवरती व्यवस्थितरित्या येऊ शकत नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. 22 चेंडूचे शिल्लक असणार आहेत आणि त्यासाठी 34 धावा. संदीप नवले परत एकदा आक्रमणावरती सज्ज आहे. गोलंदाजी करण्यासाठी संदीप नवले परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्फतवरती मानसिंग भैया पाटील पाटील यांच्या बॅटरच्या मार्गाने नक्कीच मारा करणार आहे. आपण पाहतो समोरच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह जोरदार नक्कीच त्या ठिकाणी पंचांकडे मागितलं जात आहे. पंचांनी अपिलाला नाकारलं गेलंय. बोलेंगे भैया
धाव चेंडू संदीप नवलेचा लागोपाठचे दोन चेंडू नक्कीच बीट करतोय फलंदाजाला आपण पाहतो जोरदार आपले नक्कीच पाहतो आता समीकरण बदलला गेला शेवटचे चेंडू बीट आणि त्यासाठी धावांची गरज असणारे चौथी धावा संदीप नवले आपल्या गोलंदाजीमार्फत कितपर्यंत एकदा सक्षम होतोय बीट आणि चौथी धावा समोर आपण पाहतोय www.चौकाच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम केलं जातं एक करणाऱ्या संदर्भाच्या हातामध्ये दोन धावादारांच्या काळामध्ये पूर्ण होत आहेत आणि दोन धावसंख्येनं धावफलक पूर्ण करतो जाईल धावफलक 47 धावा 5 षटक मैदानामध्ये नक्कीच आपण पाहण्यास सुरू आहे शेवटचे 19 चेंडू शिल्लक आहे त्यासाठी 32 धावांची गरज समोर माझं आपण लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे युट्यूबच्या माध्यमातून www.चौका.in यांच्या माध्यमातून 198 देशामध्ये माध्यमातून लाईव्ह पाहत आहे अगदी प्रत्येक प्रयोगाने आणखी आता नक्कीच आपण पाहू केलेला दुसरीचा प्रयत्न नक्कीच सागरचा वैला नकार करावा जमलं गेले 12 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि धावफलक गोल आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत त्याचा गोलंदाज झाला नाही आधी नवले आता काढा नव्हते हा चेंडू अतिशय खराब वाईट चेंडू आहे एकत्रित धाव हो हो यावेळी धाव या ठिकाणी दोन फलंदाजांमध्ये नक्कीच आपल्याला चालणार पाहावा मिळत नाही दोन धावा येणार आहेत दोन धावसंख्येनं धावफलक पूर्ण करणार आहे 50 धावा षटक पूर्ण होत आहे विजयासाठी शेवटच्या 18 चेंडू आणि 19 धावांची गरज 18 चेंडू आणि 19 धावांची गरज सामना विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 19 धावांची गरज आहे सागर सावंत स्ट्राईकला खेळतोय प्रवीण लांडे दुसऱ्या बाजूला स्ट्राईक लागणार आहे आधी नवलेला हा चेंडू लगेच आपण प्रयत्न नक्की एकच धावा अजित नवले प्रत्येक धावांसाठी करण्यासाठी सज्ज होतोय प्रवीण लांडेसाठी वेळेला हा चेंडू टाकलाय समजू शकत नाही प्रवीण लांडेला चेंडूच्या पाठीमागे पाहिलेलं पूर्णतः संपूर्ण कामकाज करत आहे सतीश जावडे त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली प्रवीण लांडे सागर सावळे त्या जोडीवरती संपूर्ण सामन्याची भरभर असणार आहे सगळ्या विजयाच्या दिशेने घेऊन जायचंय अजित हॉटेल बजरंग विकेट म्हणजे चुकला की संपला सिंगलच्या साह्याने आपण पुढे एकच धावाने एका धावसंख्येने धावफलक पुढे करतो जाईल धावफलक होती 52 धावा शेवटच्या 14 चेंडूमध्ये बनवायच्या 27 धावा या सत्रामध्ये नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी केली अजित गुरुनं साकारवलेलं प्रवीण लांडे सारख्या एका ताकदवान फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय सागर सावळे आणि प्रिन्स ही जोडी मैदानामध्ये
14 चेंडू आणि 27 धावा. गावाचा हा चेंडू नक्कीच असलेलं बाहेर पडलं. पूर्ण केल्यास संपले. 4 षटकात शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 12 चेंडू आणि 21 धावा. नवीन षटक टाकण्यासाठी या ठिकाणी नक्कीच आता चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल. आपण पाहतो सामना नक्की दोलाना स्थितीमध्ये 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. प्रेस आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये खेळतो चालत आहे. काल दुसऱ्या सामन्यामध्ये झाला नंतर मॅचचा मिळाला होता. 41 धावांचे 21 चेंडूमध्ये खेळी करणारा सागर सावरे तर दुसऱ्या बाजूला असणारे प्रेस अर्थात सागर लाटे. आणि संदीप वाजे आपण कुठं असताना आपल्याला विनंती या ठिकाणी बाळासाहेब खेडकर आपल्याला बोलवतायत. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. चेंडूवरती आला. एकच धावांची त्या ठिकाणी मिळणार नाही. धावफलक पुढे सरकवलं जाणार आहे. धावफलक कोणवरती पाहिजे का? 59 धावा. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. सागर सावरे एक डावकर असताना अतिशय ताकदवान आक्रमक भेदक फलंदाज स्ट्राईक लागणाऱ्याचा दोन बालाचा प्लीज. बंधाऱ्याचे बाबूकर पाटील स्वतः मात्र या स्पर्धेचा संपूर्ण बारकाईचं मात्र आढावा घेत आहेत. चारही बाजूला मैदानाच्या फेरफटका मारत असताना बाळासाहेब खेडकर त्यांचा संपूर्ण मित्रमध्ये लागला आहे. फलंदाज धावा. विकेट म्हणजे चुकला की संपला. बरोबर आहे भैया, बरोबर आहे. गोलंदाजी मार्फत प्रत्येक आसनने मिळवले 10 चेंडू 19 धावा. विजयासाठी मिळवायच्या दोन चेंडू झाले त्या षटकाचे. चेंडू आकाशाने खेळलेल्या चेंडूवर खेळतोय. एक धाव जाणार नाही. एका धावात गेलं धाव जातोय. धावपलवरती पाहिलं गेलं 61 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक 9 आणि विजयासाठी धावांची गरज असणार आहे 18. 9 चेंडू आणि 18 धावा. संदीप नवलेचं हे षटक नक्कीच अतिशय महत्वाचं असणार आहे. 9 चेंडू आणि 18 धावा. संदीप नवले परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय.
धनंजय शंकरसाठी हा चेंडू दिसतोय. बॉलिंग भैया बॉलिंग. थोडे बाहेर करून बसत सगळं. बरोबर बरोबर भैया. खड़े घे भैया. विकेट म्हणजे चुकला की संपला. दिलेला आहे. दादांनी नियमांचा अभ्यास केलेला आहे. 142 नियम त्यांना बारकाईने माहित आहे. शाबाश शाबाश शाबाश. खाली खाली खाली. आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय शाबाश काका शाबाश. कम ऑन बॉलिंग बॉलिंग बॉलिंग. बॉलिंग 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 बॉलिंग. शाबाश 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 काका शाबाश. नक्कीच आपण पाहतोय शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 17 धावा. बॉलिंग बॉलिंग बॉलिंग. क्या कुछ कर सकते हैं. कम ऑन बॉलिंग आहे रे बॉलिंग आहे. आजी कवले परत एकदा गोलंदाजी करतोय. आपण पाहतो वाईट नक्कीच असणार आहे. एकदा धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावा. त्या चेंडूने 14 धावा आणि 32 आणि 12 धावांनी जोडून एकदा मॅचमध्ये. तर गोलंदाज मोठे गोलंदाज असतात आणि परत एकदा अजित कवले. 12 चेंडू 47 धावा, 12 चेंडू 54 धावा असे सामने यावर्षी पूर्ण झाले. आणि ते पण महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील 2 सगळ्यात ताकदवान संघ एकमेकांच्या समोर असताना त्या धावा बनवल्या गेल्या. या मैदानावरती नाणेफेकीसाठी कॅप्टन झाला दोस्तांनी संघ. आपण फलंदाज माघारी आणि फलंदाज आणि 32 धावा. 3 चेंडू आणि 14 धावा सामना विजयासाठी. चला कॅप्टन आहे पुढं. हा सुरेख आहे. त्यामध्ये 2 चेंडू आणि त्यासाठी 14 धावा. वाईट आणि 2 चेंडूकडे पडला नाही तर सामना कार्यक्रमाच्या नाणेफेकीचा गोल होतोय. बरोबर आहे भाई बरोबर आहे. परत एकदा अजित कवले. सागर तावडेचा हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय मोठा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी सुटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी पाहावा मिळतोय. 2 धावा. नाणेफेकीचा गोल जिंकला. निर्णय 17 आणि आले होते तर प्लेयर संपल्यानंतर फक्त 5 मिनिटं
रेस्ट लागतं आणि लगेच दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी कारेगाव आता शुभम कारेगाव संघ अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय.